23 तारखेला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यानं का म्हणलं एका घरी तिघीनं घेतले आहे, एकीचे ठेवा आणि दोघीचे वापस करा. तर मग काय हे कोंबडी इकन का? मग मी माझ्या अवकातीवर आलो. मग मी माझी अवकात अशी खतरनाक आहे का, ये चांगल्या चांगल्या दांदरून देतो मी. माझ्या युट्यूब फेसबुकवर पाहिजा. मग म्या काय केलं, म्या दुकानं लावले, पोरायले दुकानं लावायला लावले. दुकानाचं नाव होतं मोदी चायवाला. त्याच्यावर चाय विकताना मोदीचं कार्टून. मग बेरोजगार पकोडा सेंटर, मग पकोड्याचं दुकान लावलं दुसरं. त्याच्या डायरेक्ट गल्लुऱ्या खाले भेटते, त्याले दबाव नाहीच आहे व्यवस्थेचा, आहेच नाही ना. लोकप्रशासन कंटिन्यू 6-7 दिवस झाले, बहुतेक 8वा दिवस आहे, मी आदरणीय पवार साहेबांसोबत फिरून राहिलो. मी विदर्भाच्या दौऱ्यापासून त्यांच्यासोबत आहे. पवार साहेबांना इथं जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रात आलो तर तेव्हा पहिल्या दिवशी प्रचारात 3 सभा होत्या, दुसऱ्या दिवशी 4 झाल्या, त्याच्यानंतरच्या दिवशी 5 झाल्या, त्याच्यानंतरच्या दिवशी 6 झाल्या आणि काल शिरूर आणि पुणे मतदारसंघात एका दिवशी पवार साहेबांनी 7 सभा घेतल्या. म्हणजे या महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवकांवर जो अन्याय होऊन राहिला तो अन्याय दूर झाला पाहिजे. शेतकऱ्याला शेतमालाचे भाव भेटले पाहिजे. याच्यासाठी हे गद्दारांचं सरकार मातीत गेलं पाहिजे. याच्यासाठी अहोरात्र झटत आहे आणि रोज 6-6, 7-7 सभा घेत आहे. मी विचार करून राहिलो का ही 84व्या वर्षी ताकद येते कुठून. मी पवार साहेबांना विचारलं का हे कुठून येऊन राहिलं हे, तर ते आमच्याचकडे बोट दाखवून असे म्हणते का हे तुमच्यातूनच येऊन राहिलं. हे ताकद ही तुम्हाला पाहून येऊन राहिली. 84व्या वर्षी या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना एक आदर्श आहे का पोट्टे वावरात म्हटलं का ओलाले जा पाणी, तर ते वावरात जात नाही. पवार साहेब 8-8, 9-9 सभा तुमच्यासाठी एका दिवशी घेऊन राहिले आणि त्या कशा मॅनेज करायच्या. मी जेव्हा पाहून राहिलो तर अक्षरशः या वयात, ठीक आहे, या महाराष्ट्राला लाभलेला 84 वर्षाचा तरुण योद्धा आहे जो या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे याच्यासाठी झटत आहे. आणि मी जयंत पाटील साहेबांच्या जिल्ह्यात आलो, त्यांच्या मतदारसंघातही आता सभा आहे. तर आता मंगळवेढ्याची सभा म्हणजे 3 वाजतापासून हा शेड्यूल होता, तर म्हणून कोणती एखादी ऍडजस्टमेंट होते का. तर काल निघताना आम्ही इंदापूरला थांबलो आणि त्याच्यानंतर मग मंगळवेढ्याची सभा केली आणि इकडे आलो. म्हणजे वेळ वाया नाही गेला पाहिजे बा, आणि या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे मला असं वाटते. कारण मी ह्या इच्छा दाढीवाल्याचा आणि तिच्या दाढीवाल्याचा दोघाचाही सत्यानाश पाहिला आहे. दोघंही एकामेकाची दाढी धरते आणि ओढत जाते आणि या महाराष्ट्राचा सत्यानाश करत जाते. आता हे जे मलिदा गँग आहे हे खाऊन साले डकार बी देत नाही. म्हणजे खाते तर खाते पण डकार द्यायची याचा विषयच नाही आहे. काल त्या भोसरीमध्ये एका सभेत होतो, त्या भोसरीच्या 3 उमेदवार होते. तिथं मला एका माणसानं सांगितलं, सर म्हणे यायनं कुत्र्याच्या नसबंदीतले पैसे खाल्ले म्हणे. मी म्हणलं कम खतरनाक आहे. म्हणलं त्याच पैशात यायनंही नसबंदी तर नाही करून घेतली. म्हणजे जास्त पैसे भेटन बा, आपली ऑलरेडी करून आहे, पैसे डायरेक्ट अकाउंटला येईल. म्हणलं तो डॉक्टर व्हेटरनरी होता का आपला होता. म्हणजे हे इतके खतरनाक लोक आहे का यायनं कुत्र्याच्या नसबंदीतले महानगरपालिकेचे पैसे सोडले नाही. बरं आता तर हद झाली का या महाराष्ट्राची अस्मिता, या महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या काळजाचा विषय आहे. 8 महिन्याच्या अगोदर उभारलेला पुतळा, मालवण इथला पुतळा जर पडत असेल तर तुम्ही विचार करा यायनं किती पैसे त्या पुतळ्यातले खाल्ले असन. बरोबर नाही का. आणि हे साले नाव ठेवते का या इंडियन नेव्हीनं पुतळा उभारला होता. लाज वाटायला नाही पाहिजे का तुम्ही पुतळा उभारला. आता हे बंदे आरोप आपल्यावर येते तर का करायचं, तर नाव ठेवायचं इंडियन आर्मीले, इंडियन नेव्हीले. आणि मग आता जर छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्यातले यायनं पैसे खाल्ले, महाराष्ट्रातला स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं, तर तुम्ही त्यांना मतदान देणार का, देणार का.
यायची जागा यायले 20 तारखेला दाखवून द्यायची आहे. म्हणून या महाराष्ट्रात शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्याचं सरकार आलं पाहिजे. याच्यासाठी पवार साहेबांनी ज्याच्यावर विश्वास टाकला असे वैभवदादा पाटील यांना 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे. कारण सरकार 23 तारखेला आपलंच येणार आहे. आणि हे मी प्रत्येक सभेतली गर्दी पाहून राहिलो. अमाप गर्दी आहे, तुफान लोक आहे, लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. यानं पुऱ्या महाराष्ट्राचा सत्यानाश करून ठेवला ना जी. महाराष्ट्रातले पुरे रोजगार गुजरातच्या दावणीला लावले आहे ना. आता नरेंद्र मोदी साहेबांनी 2 दिवसाच्या अगोदर दिवाळीच्या टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. कुठं केलं? तर उद्घाटन केलं गुजरातली. स्पेनचा राष्ट्राध्यक्ष होता तो. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नागपूरला होणार होता. गोरगरीब शेतकरी कष्टकरी यायचे पोरं इंजिनियर झालेले, पॉलिटेक्निक झालेले, ITI झालेले पोरं लागले असते. त्याच्यानंतर मोठा प्रोजेक्ट होता एक वेदांता फॉक्सकॉनचा. तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट कुठं घेऊन गेले? तर तो पुण्यातून गुजरातमध्ये घेऊन गेले. म्हणते पवार साहेबांना का केलं? आता त्या दिवशी अमित शहा आले होते. महाराष्ट्रात येऊन म्हणते भ्रष्टाचाराचा सरगना पवार आहे. त्याला लाज वाटत नाही का? तो जो केंद्रातला गृहमंत्री आहे. म्हणून अजित भाऊला बहीण झाली लाडकी. नाही तर अजित भाऊला बहीण नाही आठवे. आणि योजना कोण चालू केली माहित आहे? ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती त्यानं लाडकी बहीण योजना जाहीर केली. म्हणजे पहा ना किती दुपट्टी भूमिका आहे, कसं खतरनाक काम आहे. आणि खरं आहे. अरे आपला प्रश्न काही खूप मोठा नाही. आपला प्रश्न खूप मोठा आहे का? आता कांद्याले भाव नाही, दुधाले भाव नाही. आता 6,000 कांद्याले भाव गेला तर शेतकऱ्यापाशी कांदा नाही. व्यापाऱ्याचा फायदा आहे. दूध 25 रुपये 26 रुपयांनी चाललं. मार्केटमध्ये 52 रुपये 60 रुपये लिटरचं पाकिट भेटते. मधातला मलिदा खाऊन कोण राहिलं? DAPची बॅग 538 रुपयाची होती जी 2014 होती का नाही? आता 1350-1400 झाली. मायाबापानं वाढवले का भाव? युरियाची बॅग, रोटावेटर कल्टिवेटरचे भाव डबल झाले. पण तुमच्याकडे किती रेट आहे रोटावेटर कल्टिवेटर एकरी? 2000 असं 2500. तुमच्या इकडे लय जास्त आहे. आता हे भाव 1500 रुपये 1200 रुपये होते 2014. तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला विचारा हे भाव कोण वाढवले? तो सरळ सांगते कायच्यामुळे भाव वाढले, कशामुळे भाव वाढले. तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापाने वाढवले डिझेलचे भाव. 2014 52 रुपये लिटर डिझेल होतं. आता किती झालं? 93 रुपये. डबल. यानं लागत खर्च वाढून गेला आपल्या शेतीचा. पण आपल्या शेतमालाचे भाव वाढून राहिले नाही. मग शेतकरी मेला तरी चालते. शेतकऱ्याचा कांदा घरातच सल्ला तरी चालते. अजून यायला का नाही दिलं? हे पक्ष फोडून गेले. सुरत मार्ग गुवाहाटी गोवा मार्ग वापस आणून सत्ता स्थापन केली. यायनं पक्षाचं चिन्हही चोरलं. उद्धव ठाकरे साहेबाचं चिन्ह चोरलं का नाही? नावही चोरलं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं, नाही ते एकनाथ ठाकरे झाले असते. मागा लागत होतं का नाही? आडनाव बी आता तेवढंच काय ठेवलं म्हणा, आडनाव बी घे. मग 2 बापाचा विषय आला असता. म्हणजे एवढंच घेतलं काय ठेवतो बा. आता अजित पवार साहेबांनी पवार साहेबांचे फोटो वापरले, घड्याळीचं चिन्ह वापरलं. आता सुप्रीम कोर्टानं आदेश दिला का तुम्हाला साहेबाचा फोटो गिटो वापरता येणार नाही. तुमच्यात कुवत असेल तर भांडा. द्यायला माहित आहे आपल्याला लोक असे मतदान करणार नाही. आता त्या घड्याळीच्या चिन्हाच्या खालतं सुप्रीम कोर्टाने सांगितलं का तिथं लिहा हे चिन्ह विवादास्पद आहे. अजून याचा डिस्प्यूट सुटलेला नाही. पण पवार साहेबांना लोकसभेतच ते घड्याळ बंद पाडलं. त्याची चाबी आता पवार साहेबापाशी आहे. चालू करायची का बंद करायचं? मी पवार साहेबांना एका भाषणात म्हणलंय का साहेब म्हणलं आता हे घड्याळ एखाद्या एफएमसीत आपण विधानसभा झाली का याचा लिलाव करून टाकू. तसंही ते कोणी घालायला तयार नाही आहे. बरोबर नाही का? आता मी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो वर्धेले. माझे एमपीएससी यूपीएससीचे क्लासेस आहे. दरवर्षी 150-200 पोरं लागते. पण 4 वर्षापासून मी मोदीच्या विरोधात बोलून राहिलो. मी 2014 त्याला 1 वेळा मत दिलं होतं. वाटलं ह्या काहीतरी देशाचं भलं करण. पण मला 2 वर्षात लक्षात आलं का यानं वाटोळच केलं. बरं ह्या दाढीवाला तसाच
आता यायनं परीक्षा घेतली, तलाठीची भरती घेतली, ग्रामसेवकाची घेतली, गोरगरिबाचे पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करते, पोलीस भरती घेतली. फी किती? 1000 रुपये. मी एवढ्या विनंत्या केल्या सरकारले का हे फी खूप जास्त होते, गोरगरिबाचे पोरं अभ्यास करते. आता फी 1000 रुपये. या देशात कलेक्टर बनाची फी 100 रुपये आणि तलाठी बनाची फी 1000 रुपये. कुठं न्याय मागायला जाऊ? हे उलटे धंदे नाही काही. मग न्याय कुठं मागायचा? कोणाला मागायचा? प्रश्न नाही का जी? मग आता तुम्ही विचार करा, जर असं गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत असत, म्हणते आम्ही लाडक्या बहिणीले 1500 रुपये चालू केले, दिले पैसे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ह्या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन हे काहीच गॅरंटी नाही आहे. त्यानं माये वापस मागितले, पण कायचे? मी काही लाडकी बहीण नाही. माये कोणते पैसे वापस मागितले? शेतकरी सन्मान योजना चालू केली 2019च्या इलेक्शनच्या अगोदर. मग यायचं हेच आहे का पैशात मतदान घेता येते का? मग शेतकऱ्याले 6000 रुपयाची साले भीक देते. अन फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी लावला. किती टक्के? 18. म्हणजे 1 लाखचं औषध घेतलं का गपकन 1,18,000 रुपये घेते. 18,000 सावडून आणि भीक देते कितीची? 6000ची. मग वरून आदेश होता 2019ले का ज्या ज्या शेतकऱ्याच्या नावावर 7/12 आहे त्याच्या नावावर पैसे टाका. मग माझ्या नावावर 7/12 होता, दिल्ली टाकून 3 वर्ष आले. मला बरं वाटलं. 3ऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदारानं मला नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला हे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे घेता येत नाही, हे पैसे तुम्ही वापस करा. मी गेलो तहसीलदाराकडे, ठेवला हे नोटीस. म्हणलं साहेब म्या अर्ज केला, माही कुठं सही आहे, मी मागणी केली. म्हणजे नाही. मग तुम्हाला कोणा सांगितले पैसेच टाकले माझ्या अकाउंटवर? म्हणजे वरून आदेश होते, टाकले. मग म्हणलं वापस नाही देत. आता टाकले तर वापस मी देऊ, मागून राहिले तुम्ही. तर म्हणे वापस करा नाही तर 7/12 पैसे चढवीन म्हणे. ती बहीण माय म्हणलं हे तर उपाधी धंदे आहे. मग तुम्ही पैसे तर दिले वापस मागून राहिले. आता लाडक्या बहिणीले एका घरी तिघीन पैसे घेतले आहे. आणि त्यानं का म्हणलं एका घरी तिघीनं घेतले आहे, एकीचे ठेवा आणि दोघीचे वापस करा. तर मग का हे कोंबडी इकन का बोकड्या इकन घरचा? आपतच आहे भाऊ. कुठून द्यायचे वापस? खर्च करून टाकले दिवाळीला यायनं. हाय का नाही? म्हणजे हे सरकार इतकं खतरनाक आहे का या गोरगरीब शेतकऱ्याले रस्त्यावर आणायचं काम केलं. लागत खर्च वाढून गेला शेतीचा. पण सोयाबीनचं रेट, आमच्या इकडे सोयाबीन पिकते, सोयाबीन पिकलं काय सोयाबीनची ढेप बोलावली अमेरिकेतून. आता कापूस निघाला ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि त्या दक्षिण आफ्रिकेतून 22 लाख कापसाच्या गटांनी बोलावल्या. तूर निघाली इजिप्तवरून तुरीची डाळ बोलावली, अकातल्यासारखी बोलावली. ते खपली नाही. 10,000 तुरीचे रेट होते, 4,000वर आले. 4,000 आले आणि तुरी खपल्या नाही तर त्याची दाय बनवली. भोगदाड पडलेली तुरीची दाय त्या सार्वजनिक वितरण प्रणाली कंट्रोलमध्ये 32 रुपये किलोने विकली साल्यानं. म्हणजे हे काही शेतकऱ्याचं काही लेणं देणं नाही. ठीक आहे, आपला माल निघाला का निर्यात थांबून द्यायची, त्याची त्या मालाची आयात करायची, आपल्या मालाचे भाव पाडायचे, असं धोरण यायचं आहे. म्हणून हे जे गद्दाराचं सरकार आहे, हे मलिदा गँग खाणाऱ्याचं सरकार आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यांना थांबवण्यासाठी जो पवार साहेबांनी विडा उचलला आणि आपल्या मतदारसंघातून, खानापूर आटपाडी मतदारसंघातून ज्यांच्यावर विश्वास टाकला असे वैभवदादा पाटील यांना जास्तीत जास्त मतानं येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा. 23 तारखेला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारले आपल्याला या मातीत गाडायचं आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम केलं अशा सरकारले त्याची जागा दाखवायची आहे. पुन्हा हे फडणवीसचं सरकार आलं पाहिजे नाही. ठीक आहे, म्हणून नात्यातला अजित वैयक्ता आला पाहिजे, मित्रातला एकनाथ वैयक्ता आला पाहिजे. बरोबर नाही का? सध्या खतरनाक आहे आणि म्हणून हे काही आपल्याला न्याय देऊ शकत नाही. मी जवळून पाहिलेली परिस्थिती आहे. मी वर्धेत मोदीचे ट्रक, म्हणजे इतका इल्लीगल कारखाना आहे. आमच्या वर्धेत मोदीची सभा होती तर मोदी 5 मिनिट एका रूम मध्ये थांबणार होता आणि मुताले जाणार होता. तर त्याचा खर्च 84 लाख रुपये.
84 लाख 2 मजली बिल्डिंग उभी होती 84 लाखात. आणि मुरुम गव्हर्नमेंटच्या जागेतून मुरुम इल्लीगल उत्खनन चालू होतं. 250 ट्रक एकट्यानं अडवले. ते 400 लोक, मी एकटा. माझ्या अंगावर ट्रक चढून राहिले होते. मी असा लय लहान आहे पण तुफान आहे. हो, कास्तकाराचं शेतकऱ्याचं पोरग आहे. ज्याचं जळते त्याला कळते. जळते म्हणून बोलतो, हाय का नाही. आणि हे साले पवार साहेबांवर आरोप करते. आता तो ठीक आहे, अमित शहा येऊन पवार साहेबांवर आरोप करते, त्याला लाज वाटत नाही. मराठीत एक म्हण आहे, स्वतःचं ठेवाव झाकून दुसऱ्याचं पाव वाकून. अबे तुले तडीपार केला होता गुजरात मधून सुप्रीम कोर्टाने. म्हणून म्या हे या सरकारनं काय केलं, इकडे भरती काढली दाखवाले गव्हर्नमेंट नोकऱ्यामधली, आणि 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या जागा प्रायव्हेट करून टाकल्या आहे ना. प्रायव्हेट पोरं लायब्ररीत अभ्यास करून राहिले. मला हे जेव्हा कळलं मी आंदोलन केलं. 6 दिवस वर दिले. मी पहिला महाराष्ट्रातला आहे. मी आंदोलन केलं. 40 लाख पोरं अभ्यास करते बंद्या महाराष्ट्रात. ऐकले नाही. मग मोर्चा काढला तरी सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो. मग मी माझी अवकात अशी खतरनाक आहे का, ये चांगल्या चांगल्या दांदरून देतो मी. माझ्या युट्यूब फेसबुकवर पाहिजा. मग म्या काय केलं, म्या दुकानं लावले. पोरायले दुकानं लावायला लावले. दुकानाचं नाव होतं मोदी चायवाला. त्याच्यावर चाय विकताना मोदीचं कार्टून. मग बेरोजगार पकोडा सेंटर, मग पकोड्याचं दुकान लावलं दुसरं त्याच्या बाजूले. आणि तिसरं आंदोलनाच्या ठिकाणी. आणि तिसरं दुकान लावलं रिकाम टेकडा चिवडेवाला. आणि तिथं एकनाथ भाऊचा फोटो लावला कार्टून चिवडा विकताना. आणि जे व्हायरल झालं ते आंदोलन बीबीसी फिबीसीनं कव्हर करून नेलं. आणि बंद्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलं. देवेंद्र फडणवीसले 8 दिवसात JR मागं घ्या लागला आणि महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरती वापस घ्या लागल्या. म्हणून यायच्या सोबत हे दाखवाचे दात वेगळे आणि खाचे दात वेगळे यायचे. म्हणजे एका बाजूला इकडं आपल्याला ते चेक करत असते विरोध होते का. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या. 2.5 वर्ष झाले आहे ना. आणि काम कोण पाहून राहिलो, प्रशासक. डायरेक्ट गल्लुऱ्या खाले भेटते त्याले. दबाव नाहीच आहे व्यवस्थेचा, आहेच नाही ना. लोक प्रशासन आहेच नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुका सुद्धा सरकार आल्यावर होईल. पण महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. याच्या सरकारमध्ये यायनं 2.5 वर्ष झाले निवडणुका घेतल्या नाही. बमाळ लाटणं चालू आहे. येऊ द्या, ठीक आहे. जिकडून खाता येईल तिकडून खाणं चालू आहे. म्हणून मला असं वाटते का या महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे. आणि बदल झाला तरच काहीतरी संभव आहे. नाही तर हे आपल्याला खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही. हे वारंवार तुम्हाला चेक करायचं काम करते, ठीक आहे. केंद्रातलं जर सरकार करतेच का, हे विरोध करते का बा, हे बयाड आहे का, चेक करा यायले. मग कोरोनात एक वेळा चेक केलं तुम्हाला, तुम्ही बयाड आहे का. त्यानं सांगितलं घरचे लाईट बंद करा आणि दिवे लावा. साऱ्या बयाडाईनं लावले. म्या नाही लावले. माया गावात मी एकटाच होतो. माई रोज एक तुळशी पुढे दिवा लावते. माया मायले सांगा लागत नाही. मग यानं पुन्हा एक वेळा चेक केलं. या देशातलं कोणतंही सरकार SC ST OBC मराठा या बहुजनावर टिकून आहे. 80% आहे आपण बहुसंख्य. आणि यायले न्याय भेटत नाही. हे चेक करते का, हे खरंच बयाड आहे का. पुन्हा त्यानं क्रॉस व्हेरीफाय केलं. दुसरी लाट आली, म्हणे भांडे वाजवा. घरचे पातेले फोडून टाकले तुम्ही, वाजू फोडले का नाही. बस ते तसेच चेक करत असते. अरे ऐकते रे बॉ, चलो ठीक आहे. म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या. येणारी निवडणूक ही 20 तारखेला आहे. आणि आपल्याला वैभवदादा पाटील यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद सर. या ठिकाणी